मित्रांनो, आजच्या धमाकेदार भागामध्ये जबरदस्त 3 ट्विस्ट आले आहेत. अमृताच्या विरोधात कावेरीने पुरावे शोधून अमृताच या कारस्थानाची सूत्रधार आहे. धर्माधिकारींच्या जीवावरती उठलेल्या अमृताचं सत्य अखेर कावेरीने समोर आणलं आहे, तेही पुराव्यानिशी. आता मानचा निर्णय काय असेल यात? सिगारेट ओढणाऱ्या उदयला जाब विचारत असतानाच चवताळलेला उदय डायरेक्ट मानच्याच अंगावरती धावून गेलाय. अचानक त्याचा मानवरती झालेला हा हल्ला सर्वांसाठी धक्कादायक आहे. आणि सोबतच आता यश कावेरीला एकत्र पाहिल्यानंतर यमुनाचा एक वेगळाच संशय. आता बघूयात हे तिन्ही ट्विस्ट नक्की घडतायत तरी कसे. कावेरी अमृताच्या विरोधात पुरावा कसा शोधते, उदय अचानकच मानच्या अंगावरती कसा धावून जातोय, आणि कावेरीला चुकीच्या गोळ्या देऊन तिच्या जीवावरती उठलेल्या यमुनाला यश कसा धडा शिकवतोय, बघणारच आहोत आजच्या कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या 1 सप्टेंबरच्या भागात. घरातल्या सर्वांनाच एकच प्रश्न सतावत असतो की ते विष घरात आलं तरी कुठून, आणि जरी आलं असलं तरी सुद्धा ते मोदकात कोणी मिसळलं. तेव्हा कावेरी दोघेही ठरवतात आता या प्रकरणाच्या मुळाशी जायचं आणि तो सूत्रधार शोधूनच काढायचा. कावेरी उठण्याचा प्रयत्न करणार तेव्हा विद्या, यश तिला समजावण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही आराम करा. सुद्धा बजावतात की तू अजिबात उठायचं नाहीयेस, काही जे कामं असतील ते आमचं आम्ही बघून घेऊ. परंतु कावेरी हट्टालाच पेटते. मानना सांगते की नाही, माझ्या कुटुंबाच्या वाईटावरती कोण टपले ते मला शोधून काढायचेच आहे, मला आता थांबून नाही चालणार. शेवटी कावेरीच्या हट्टापुढे सगळेच हात टेकतात. विद्या दोघीही कावेरीला आधार देतात, तिला उठवतात आणि बाहेर घेऊन जातात. तोचपर्यंत अमृताने आता सल्ला मागण्यासाठी तिच्या आईला माधवीला फोन केलेला असतो आणि माधवी तिला मूर्खासारखाच सल्ला देते की ती जी फुलं आहेत ती तिच्या रूममध्ये नेऊन ठेव. शेवटी आता स्वतःकडेही काहीच पर्याय शिल्लक राहिला नसल्याने अमृता तिच्या आईने माधवीने सांगितलेलाच मार्ग अवलंबायचा ठरवते. तेव्हाच तिच्या डोक्यात एक आयडिया येते. परत एकदा सुलक्षणाचं मन जिंकण्यासाठी राहून राहून कावेरी, विद्या, यश तिघांचाही संशय फक्त आणि फक्त अमृतावरतीच जातो. आणि अमृताने एक पुरावा मागे राखून स्वतःच्या पायावर कुऱ्हाडच मारून घेतलेली असते. किचनमध्ये ते विषारी फूल चुकून तिच्याकडून पडलेलं असतं आणि त्याच्याकडे तिचं लक्ष नसल्याने ती तशीच बाहेर निघून जाते. विद्या दोघी आधार देऊन कावेरीला जेव्हा बाहेर घेऊन येतात तेव्हा सर्वांचं लक्ष जातं ते अमृताकडे. अमृता देवाकडे कावेरीसाठी प्रार्थना करण्याची नाटकं करत असते. येता क्षणी संशयाने विद्या विचारते, अमृता, सगळेजण कावेरी वहिनीसोबत रूममध्ये होते आणि तू इथे काय करतेस? तेव्हा अमृता त्यांच्या जवळ जाऊन उत्तर देते, कावेरी वहिनीची मगाची अवस्था पाहून मला इतकं टेन्शन आलं होतं ना की त्यांच्यासाठी मी बाप्पाकडे प्रार्थना करत होते. आता याच्यावरती तिथे उपस्थित असलेल्या उदय, सुलक्षणा या दोघांचा फक्त विश्वास बसू शकतो, कारण अमृता किती पाताळ यंत्रे हे या तिघांनाच चांगलंच ठाऊक असतं. अचानकच अमृता कावेरीला घट्ट मिठी मारते. कावेरीला तर काही कळेनासच होतं. तेव्हा मानना मात्र अमृताचं फार कौतुक वाटतं. खरंच वहिनी, मागच्या 2 मिनिटांमध्ये माझी अवस्था खूप वाईट झाली होती बरं का, परंतु मी गणपती बाप्पाला प्रार्थना केली आणि बघा तुम्ही तुमच्या पायांवरती बाहेर चालत आलात. ती गणपती बाप्पांचे आभार मानण्याची नाटकं करते. तेव्हा कावेरी नकळत सत्य बोलून जाते, मला माहिती आहे आज जे काही घडलं ते तुमच्याचमुळे घडले. असं कावेरीच्या तोंडून बाहेर पडता क्षणी अमृताच्या चेहऱ्याचा रंगच उडतो की ती घाबरतच विचारते की म्हणजे? तेव्हा तिला संशय न येऊ देता कावेरी शब्दांची फेरफार करते, नाही म्हणजे तुमच्याच प्रार्थनेमुळे मी लगेच परत आले असं म्हणायचं होतं. अमृताचं कौतुक करत म्हणतात की हे सगळं पूर्वपुण्याईमुळेच घडलंय. आता त्यांच्या मनात कावेरीविषयीचा सुद्धा तोच आदर आणि तितकंच कौतुक असतं. तेव्हाच विद्याचं शातीर दिमाग काम करतं आणि मनातच ती ठरवते की आता किचनमध्येच हे सगळं घडलं होतं, म्हणजेच मोदक तर तिथूनच आलेत, म्हणजे तिथेच कोणीतरी विष मिसळलं असू शकतं आणि पुरावे तिथूनच शोधायचं ठरवतात. विद्या वहिनी धावतच किचनमध्ये येतात. इतक्यात पाठीमागून कावेरी सुद्धा येते. आता कावेरीची अवस्था अजूनही ठीक नाही आहे. सतत तिला चक्कर येते, त्रास होतच असतो, परंतु या कारस्थानाचा सूत्रधार तर त्यांना शोधून काढावाच लागणार असतो, कारण शेवटी धर्माधिकाऱ्यांवरती नकळत का असेना एक जीवघेणा हल्लाच झालेला असतो. कावेरी विद्याला म्हणते की विद्याताई, एक काम करा, प्रत्येक ठिकाणी डोळ्यात तेल घालून शोधाशोध करा. तेव्हा कावेरी आणि विद्या किचनचा अगदी कानान कोपरा पिंजून काढतात
एकही भरणी शिल्लक ठेवत नाहीत. कावेरीला सतत त्रास होत असतो, सतत चक्कर येत असते, परंतु स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून तिला फक्त कुटुंबावरचे हल्लेखोर शोधणं जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि असंच कावेरीला अचानक चक्कर येत असतानाच तिचं लक्ष अचानकच खालती जातं आणि तिला तिथे काहीतरी पडल्याचं दिसतं. तेव्हा ते विषारी फूल उचलून घेते, त्याचा वास घेते. आता कावेरीच्या लक्षात येतं की ते तर विषारी फूल आहे. कावेरी विद्याला धक्क्याने सांगते की वहिनी, हे तर विषारी फूल आहे, म्हणजे कोणीतरी इथे येऊन गुपचूप ते मोदकात मिक्स केलं होतं. कावेरी विद्या दोघेही क्षणाचाही विलंब न करता धावतच मानकडे जातात. अमृता दोघेही अजून त्याच ठिकाणी असतात, गणपती बाप्पापाशी. दोघेही पटकन धावत येतात. कावेरीला तर नीट चालता सुद्धा येत नाही, तरीसुद्धा स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करते ती. आणि शेवटी कावेरीने ते करूनच दाखवलेलं असतं. एक पुरावा सापडलेला असतो. जेव्हा मानना ते दाखवते फूल सापडले, तेव्हा मानना धक्काच बसतो. अगं, हे तर विषारी फूल आहे ना, मग ते किचनपर्यंत कसं पोहोचलं? आता मात्र अमृताच्या पायाखालची जमीनच हादरते. तिच्या मनात भीती दाटून येते. ही कावेरी अजून नीट बरीही झाली नाही आणि लगेचच माझ्या विरोधातला पुरावाही शोधून काढला. कावेरीविषयीचा तिच्या मनातला राग जास्तच उफाळतो. राहून राहून सर्वांचाच संशय, म्हणजेच यश, कावेरी विद्या तिघांचाही संशय जात असतो तो फक्त अमृतावरती. चवताळून उठलेली अमृता दात ओठ खात कावेरीकडे रागात बघत म्हणते की झालं, आता ही मुलगी स्वस्थ बसणार नाही. इतक्यातच विद्याच म्हणते, अहो मा, परंतु हे फूल आज गणेश पूजनाच्या दिवशी आपल्या घरात आलं तरी कुठून? मला तर वाटतं की हे कोणीतरी मुद्दामच करते. विद्या ही रागात अमृताकडे पाहतच म्हणते. अमृताच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत असते विद्या आणि कावेरीला. तेव्हाच त्यांची संशयाचं रूपांतर खात्रीतच होतं. इतक्यात त्यांना थांबायला सांगतात आणि जाऊन किचनमधून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन येतात. आणि गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवत त्या माफीसुद्धा मागतात की आज माफ कर गणपती बाप्पा, आमच्याकडून खूप मोठा अपराध घडला आहे. आज मोदकांच्या ऐवजी तुला हा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा लागतोय. माझ्या कुटुंबावरती कोणतीही संकट येऊ नये म्हणूनच. अरे, पूजेच्या मध्येच मी चिकूला मोदक दिला. माझ्याकडून नकळत चूक घडली असेल तर माफ कर, परंतु तू आम्हा सगळ्यांचा, फक्त चिकूचाच नाही तर आम्हा सगळ्यांचा जीव वाचवलात बाप्पा. तुझे खूप खूप आभार आहेत. एकीकडे मानना अपराधी सुद्धा वाटत असतं आणि दुसरीकडे याच गणपती बाप्पाने कावेरीच्या रूपात परत चमत्कार घडवून अख्ख्या कुटुंबाचा जीव वाचवून या अमृताचा डाव हाणून पाडलेला असतो. मनोभावे गणपती बाप्पांना नमस्कार करतात. इतक्यातच परत विद्या विचारते, अहो परंतु हे सगळं ज्याने केलंय तो असेल तरी कोण? आता त्याला शोधून कसं काढायचं? तेव्हा मानना थोडाफार राग येतो. विद्या, असं कसं काय म्हणतेस तू? अगं, आपण सगळेच जण घरातलेच आहोत ना, मग नेमका संशय घ्यायचा तरी कुणावरती? राहून राहून यांचा संशय जरी अमृतावरती जात असला तरी मानना त्या नाही ना बोलून दाखवू शकत. आणि विद्या, अगं आपण सगळेच जण किचनमध्ये होतोच की, सगळ्यांनीच एकत्र मिळून मोदक बनवले आहेत. आता आपल्या कुटुंबावरती संकट आणणाऱ्या त्या व्यक्तीला विसर्जनाच्या आतच देवबाप्पा स्वतः शिक्षा देतील. मान्य असं म्हणता क्षणी अमृता परत हादरते. आता विद्या हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करत असतानाच अचानक कावेरीचं लक्ष त्या चुरगाळलेल्या पेपरकडे जातं आणि तेव्हाच तिला संशय येतो. इतक्यातच आता माधवी परत हजर झालेली असते. माधवी मोठ्यानेच विचारते की येऊ का घरात? आता अमृताला वाचवण्यासाठी, या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी ती आलेली असते. तेव्हा माधवीला परत आल्याचं पाहून मानचा आनंद द्विगुणित होतो. विद्या, अमृता तिघेही त्यांच्याकडे जातात. तेव्हाच कावेरी आपल्या संशयाची खात्री करून घेते. जाऊन जेव्हा ती चुरगाळलेला पेपर हातात घेऊन बघते तेव्हा विचार करते की या घरात पेपरचा तुकडा कुठून आला? आणि पेपरचा तुकडा, तो चुरगाळलेला कागद उघडून बघता क्षणी त्याच्यामध्ये तेच विषारी फूल सापडतं. आणि कावेरीला आता तर पक्की खात्री पडते की या कारस्थानाची सूत्रधार अमृताच होती. कारण खूप वेळ झालं अमृता तिथे हजर होते ना. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेते, कावेरीसाठी प्रार्थना करते, अशी वरवरची नाटकं चालू होती तिची. अमृताच्या सगळ्या कुरघोड्या या कावेरीच्या नजरेतून चुकत नाहीत. अमृता, विद्या तिघीही माधवीला घरात घेऊन येतात. तेव्हा कावेरी गुपचूप तो पुरावा आपल्या हातात लपवून ठेवते. माधवी गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतात, पूजा करतात. थोड्याच वेळात रूममध्ये अमृताने केलेल्या घोड चुकीबद्दल
माधवी तिचं थोबाडच फोडते. आता अमृताला राग येतो. अगं सूड घ्यायचा म्हणून डायरेक्ट तू त्या मोदकामध्ये विष घातलं. तुला कळतंय का? पोलीस तुझ्यापर्यंत येऊन पोहोचले असते. त्यांनी तुला जाब-सुद्धा विचारला असता की सगळे गेलेत आणि तू एकटीच कशी काय जिवंत राहिली? तेव्हा आता काय उत्तर देणार होती? माझी एक लेक गेलीये. आता दुसरीला जर काही झालं असतं तर कुणाकडे बघून जगायचं होतं मी? तुझ्या एका मूर्खपणामुळे सगळं आपल्या अंगलट आलं असतं. तेव्हा अमृताही चवताळते. मूर्खपणामुळे म्हणायचं नाही या. माझा प्लॅन फुलप्रूफ होता. त्या कावेरीने सगळे गडबड केले. आणि तुला काय म्हणायचं आहे? या सगळ्यांच्या आनंदात मी आनंदाने सहभागी व्हायला हवं होतं. ज्या लोकांमुळे माझ्या ताईचा जीव गेला त्यांना सोडायचं नाही आहे मला. आता तुला पोलिसांनी जर पकडलं असतं तर? माधवीने विचारतात. अमृता मोठ्यानेच ओरडते. अगं पकडलं असतं तर पकडू द्यायचं होतं ना. निदान माझ्या ताईच्या सूड तरी पूर्ण झाला असता. तेव्हा माधवी अमृताची मनस्थिती समजून घेते. तिला शांतपणे समजावते की बाळा, हे बघ तुला त्रास होतोय कळतंय मला, परंतु असा आतताईपणा करून चालणार नाही आहे आपल्याला. अमृता दात ओठ खात सांगते. त्या उदयला बघितलं ना, त्याचा चेहरा जरी बघितला ना तरी त्याचा गळा दाबून मारून टाकावंसं वाटतं मला. ज्या लोकांमुळे माझ्या ताईचा जीव गेलाय त्यांचं सुख नाही बघवत आहे मला. अमृता मोठ्याने ओरडून ओरडून घसा फाडून तिच्या आईला सांगत असते. काही केला तिचा राग शांतच होत नसतो. तेव्हा माधवी हे सगळं प्रकरण जरा धीरानेच घेतात. तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. हे बघ अमृता, आपल्याला सूड घ्यायचं आहे, परंतु आपल्याला त्रास न होऊ देता या तुझ्या रागाला आवर घाला, नाहीतर तुझा राग नुकसान करेल आपलं. परत अमृता खेकसते. मग काय करायला हवंय मी? आता माधवी स्वतःच एक वेगळी चाल खेळते. अमृताला ती सांगते की एखादं प्यादं शोध. अमृता वैतागते. आता कुठून आणू ते प्यादं? तेव्हा माधवी तिला सल्ला देते. अशी व्यक्ती जी या घरातलीच असेल आणि ती तुला मदत करेल. अमृता म्हणते की परंतु ती मला का मदत करेल? तेव्हा माधवी सांगते, कारण या घरातही राहून ती जर आनंदी नसेल तर ती नक्कीच तुझी मदत करेल. मग आता शोध, कोण आहे ती व्यक्ती? तेव्हा दोघेही आता विचारात पडतात. काही वेळानंतर माधवी घरी जायला निघते. तेव्हा अमृता हाक मारून सुलक्षणाला बोलावते. त्यांना ती सांगते की मावशी, आई घरी जायला निघाले. आता मात्र मा खूप चिडतात आणि त्या त्यांना आग्रह धरतात की माधवी, अगं आता आलीच आहेस तर 2 दिवस राहा ना. तेव्हा माधवी कारण देते की नाही ग, दर्शनासाठी आता खूप ठिकाणी जायचं आहे आणि आमच्या सोसायटीचा गणेशोत्सव आहे ना, त्याची कामाची जबाबदारी सुद्धा माझ्यावरतीच आहे. तेव्हा मा आग्रह धरतात जेवून जाण्यासाठी. तरीसुद्धा माधवी स्पष्ट नकारच देतात, म्हणजे कारणं पुढे करत असतात. तेव्हा मा हसून म्हणतात की ऐकणार नाही आहेस हा तू माझं? हट्टी आहेस एक नंबरची. पण थांब, अगं प्रसाद तरी घेऊन जा. आणि प्रसाद म्हणून आता मोदकाच्या प्रकरणानंतर मा एक फळ तिच्या हाती सोपवते. मा खूप खुश होऊन म्हणतात की आता यश आणि अमृताच्या लग्नाची फार काळ वाट बघावी लागणार नाही बरं का आपल्याला. तेव्हा माधवी खोटं खोटं सांत्वन दाखवते. हो ना, उदय परत आलाय, परंतु त्याच्या डोळ्यात ओळख दिसली नाही ग. तेव्हा मा सांगतात की हो, परंतु मांना खात्री असतेच की उदयला एक दिवस सगळं नक्की आठवेल. आता माधवीला बाहेर सोडण्यासाठी निरोप देण्यासाठी मा अमृता दोघेही जातात आणि चक्क मांच्या डोळ्यासमोर एक भयंकर सत्य दिसतं. एक असं दृश्य की मांना आतून हलवून टाकतं. उदय स्वतः सिगारेट ओढत असतो. मांना प्रचंड धक्काच बसतो की हा आपला उदय आहे. क्षणासाठी त्यांना विसरच पडतो की माझा उदय माझे संस्कार विसरून व्यसनाच्या अधीन कसा काय जाऊ शकतो. इकडे कावेरी, तिच्या हातामध्ये अजूनही ते विषारी फुलंच असतात आणि सतत त्या फुलांबद्दल ती विचार करत असते. ती खरं तर त्याच्याबद्दल मुद्दामच विचार करत बसते, कारण डॉक्टरांनी सक्त ताकीद दिलेली असते की काहीही जरी झालं तरी रात्रभर कावेरीला झोपू द्यायचं नाहीये. कावेरीचा टोळा लागत असतो आणि सतत ती जागी राहण्याचा प्रयत्नच करते. विचार करता करताच कावेरीला अचानक डोळा कधी लागतो तिचं तिलाच कळत नाही. विद्या धावतच येते आणि कावेरीला झोपलेलं पाहून गदागदा हलवून कावेरीला ती झोपेतून उठवतेच. इतक्यात यश कावेरीला झोप लागू नये म्हणून तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो. विद्या कावेरीला ओरडते, तुम्हाला डॉक्टरांनी बजावून सांगितले ना वहिनी की रात्रभर तुम्हाला झोपायचं नाहीये, अजिबात झोपू नका बरं. तेव्हा यश बोलता बोलता कावेरीच्या पायापाशीच बसतो. मग काय, विद्या डोळे वटारून त्याच्याकडे बघते. यश घाबरतो, आपली जीभ चावतो आणि पटकन उठतो. विद्या मुद्दामच म्हणते की कावेरी वहिनींना आता झोप लागणारच नाही, कारण रात्रभर मी त्यांच्यासोबत थांबणार आहे. यश धक्क्याने विचारतो की काय, तुम्ही? मग काय,
विद्या मुद्दाम त्याला आता विचारते, काय झालं यश भाऊजी? नाही म्हणजे मी यांच्यासोबत थांबले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? खरं तर यशची मुद्दामच ती फिरकी घेते. यश हसून उत्तर देतो की नाही, मला कसला प्रॉब्लेम असेल, काहीच नाही. तेव्हा विद्याला हसू अनावर होतं. यश रागात विचारतो की वहिनी, माझ्यावर हसायला काय झालं? तेव्हा विद्या म्हणते की काय, कुठे काय? आणि ती सांगते, मला ना भाऊजी खूप झोप येते, तसंही आज खूप दमायला झाले. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही थांबा ना इथे. आता विद्या उगाचच आपल्याला चिडवेल की काय, या भीतीने यशही मुद्दाम नाटकं करतो. खरं तर मनातून त्याला कावेरीजवळ थांबायचंच असतं, परंतु विद्यासमोर म्हणतो की नाही 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 वहिनी, हे बघा मलाही खूप झोप येते, मी जाऊन झोपतो. तेव्हा विद्या परत त्याची फिरकी घेते, ठीक आहे जा तुम्ही, मी थांबते हा. मग काय, आता विद्याचा अचानक पलटली म्हणल्यानंतर यशही लगेच तिच्याशी गोडी गुलाबीने बोलतो, वहिनी तुम्ही एक काम करा ना, तुम्ही जाऊन झोपा, आराम करा. काय, तुम्ही काम केले ना, ते दमला असाल खूप, जाऊन झोपा, मी थांबतो यांच्यापाशी. तेव्हा विद्या हसत विचारते की नक्की ना? यश म्हणतो की हो हो नक्की. आता विद्या तर तिथून निघून जाते. कावेरी कॉफी पित असते, परंतु तिला काही केल्या झोप आवरतच नाही. यश कावेरीला म्हणतो की कॉफी घ्या ना. कावेरी कॉफी पित असते, परंतु काही करा तिचे डोळे सतत झोपेच्या अधीन होण्याचाच प्रयत्न करतात. तोचपर्यंत इकडे उदयच्या कारनाम्याने मा प्रचंड भडकतात, जाऊन त्याला खडसावतात, उदय काय चाललंय तुझं? तेव्हा उदय उद्धटपणे बोलतो, काय चाललंय म्हणजे? मा म्हणतात की ही असली थेरं या घरात मी खपवून घेणार नाही. मला कळतंय की तुझी मनस्थिती ठीक नाहीये, तुला ऐकायला येत नाहीये का उदय? गुपचूप सिगरेट टाकून दे. आता उदय ऐकत नाही म्हटल्यानंतर मा जबरदस्ती त्याच्या हातातले सिगरेट हिसकावून घेणार तर उदय चक्क त्यांच्याच अंगावरती धावून जातो की चोराचा ढकलतोच. मांना पडण्यापासून अमृता सावरते. उदय चवताळून उठतो, ए कोण आहेस तू? आणि माझ्या हातून ही सिगरेट फेकून द्यायची हिंमत कशी काय झाली तुझी? आता उदयचा रुद्रावतार मांनी पहिल्यांदा पाहिलेला असतो. त्यांचा मुलगा असा नव्हताच. मा खूपच घाबरून जातात. आता तर उदयच्या या वागण्याने माधवी अमृता दोघींनाही तितकाच धक्का बसतो. इकडे कावेरीच्या पायापाशी बसलेले यश अचानक उठतो आणि तिच्या जवळ जाऊन बसतो. कावेरीचा हात हातात घेत भरल्या डोळ्यांनी तो कावेरीला सांगतो की मनातल्या मनात 1000 वेळा तरी देवाला थँक्यू म्हटलंय मी. कावेरी यशला समजावते की तुम्ही काळजी नका करू, ठीक आहे मी. यश म्हणतो, एक क्षण तर मला असं वाटलं होतं की मी तुम्हाला कायमचा कमावून बसलोय, तुम्ही माझ्या आयुष्यात राहणारच नाही. यश कावेरी दोघे एकमेकांकडे पाहत राहतात. दोघांचेही डोळे पाण्याने डबडबलेले असतात. आता तोचपर्यंत बाहेर अचानकच यमुना काकू दोघींचीही धडक होते. तेव्हा यमुना वैतागून सांगते की त्या कावेरीसाठी औषधं घेऊन जाते. तेव्हा काकूला खूप राग येतो. ती लगेचच टोमण्यांचा मारा चालू करते, नाही म्हणजे जा बाई घेऊन जा, काय आहे आता ती कावेरी नाही बरी झाली तर वहिनी त्यांच्यासोबत आपण सर्वच जण तिच्या सतत मागे पुढे करत राहावं लागेल. तेव्हा यमुनाही रागात म्हणते, काय सांगायचं आहे तुला काकू? नाही म्हणजे उदयदादाला ती कावेरी परत काय घेऊन आली? माने फक्त आता तिच्या डोक्यावर बसवायचे बाकी ठेवले तिला. यमुना कावेरीच्या रूमकडे जायला निघते, तोचपर्यंत बाहेर मा उदयवरती मोठ्याने ओरडतात, अरे कोण आहेस म्हणून मला काय जाब विचारतोयस? अरे जन्मदाती आई आहे ना मी तुझी. तेव्हा उदय परत उद्धटपणे उत्तर देतो, हे तुम्ही सगळं म्हणताय, परंतु मला तर काही आठवतच नाहीये ना. उदयचे शब्द मानच्या काळजावरती इतके खोलवर घाव घालतात की मा आता स्तब्धच होऊन जातात. आजचा भाग इथेच संपतोय, पुढील भागात बघूयात. यश कावेरीच्या खांद्यावरती डोकं ठेवत सांगतो की मी कधीच तुम्हाला दूर नाही जाऊ देणार. इतक्यातच यमुनाच येते आणि यमुना विचारते की तू इथे काय करतोयस? अचानक यमुना आल्याचं पाहता दोघांनाही धक्का बसतो. आता यमुनाने एक वेगळीच चाल खेळली कावेरीच्या विरोधात. कावेरीला तर त्याने गोळ्या औषध आणून दिलेत, परंतु मनात हेतू मात्र तिसराच आहे. झोप येऊ द्यायची नाहीये ना कावेरी तुला? आता अशी काही झोपवते ना तुला की तुझा वीक पॉईंट काय आहे ते एकदाच कळूच दे.